पु ल देशपांडे हे नाव कानावर पडलं की डोळ्यासमोर येतं एक मिश्किल व्यक्तिमत्व. अभिनय, गायन, संगीत, वक्तृत्व, लेखन अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे पु ल येणाऱ्या अनेक पिढ्यांच्याही लक्षात राहतील. त्यांनी काही काळ प्राध्यापकही केली. पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आकाशवाणीचे संचालक म्हणून दिल्लीत पुलंचीच नेमणूक केली. तर भारतात दूरदर्शनचं आगमन झालं तेव्हाही तिथले संचालक होण्याचा मान पुलंनाच मिळाला. तुझे आहे तुझपाशी, अंमलदार, सुंदर मी होणार, ती फुलराणी ही नाटकं लिहून त्यांनी नाट्यसृष्टीही गाजवली. तर गुळाचा गणपती, देवबाप्पा आदी चित्रपट त्यांच्या सिनेक्षेत्रातील कर्तृत्वाची साक्ष देतात. निरीक्षणशक्ती त्यांच्याकडे उपजतच असावी. त्यामुळेच अनेक व्यक्तिचित्र त्यांनी लिहिली. त्यांच्या नाटक चित्रपटातही या व्यक्तिचित्रांची पखरण आढळते. त्याचप्रमाणे म्हैससारख्या गाजलेल्या कथांमध्येही अनेक व्यक्तिचित्रांची गुंफण आढळते. अंतू बर्वा, पानवाला, नारायण, सखाराम गटणे, नंदा प्रधान, गंपू, रावसाहेब, चितळे मास्तर अशी कितीतरी व्यक्तिचित्र आठवली की ती पात्रच आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. अंतू बर्वा या व्यक्तिचित्रात पुलंनी रत्नागिरीच्या चित्पावनी बोलीच्या एका वृद्ध व्यक्तीचं खुमास्तर चित्रण केलेलं आहे. नाटक, सिनेमा, राजकारण, समाजकारण अशा विविध विषयांवर आपल्या खास शैलीत अत्यंत मार्मिकपणे अंतू बर्वा भाष्य करतो. पु ल रत्नागिरीला सासूरवाडीला गेले असताना अंतूशी ओळख होते. होते म्हणजे काय, अंतूच ओळख करून घेतो. त्यानंतर विचारतो, मग मुक्काम की फ्लाईंग व्हिजिट? पु ल म्हणतात, नाही, मी लगेच निघणार आहे. त्यावर अंतू त्वरित उत्तरतो, हां, हे उत्तम. सड्यावरच्या कसोटकर वकिलाच्या जावयासारखे करू नका. त्याने 6 महिने तळ ठोकलान आणि एक दिवस कसोटकर वकिलान त्यास खळे सारवावयास लावले. अंतूच्या मित्रमंडळीपैकी कुणी वारल्यावर पुलंनी चौकशी केली तेव्हा अंतू म्हणतो, कोण? दामुन्ये ना? तो चैनीत आहे वरती. रंभा त्याच्या टकलावर तेल थापते आणि उर्वशी पंख्यान वारा घालते म्हणतात. अंतूच्या सहज बोलण्यातून सतत विनोद निर्माण होत असतात. पुलंनी विचारलं, अंतू शेठला मुलगा आहे? त्यावर अंतू म्हणतो, आहे, चांगला कलेक्टर आहे. कलेक्टर? असं पुलंनी विचारताच, हो, भायखळ्याच्या स्टेशनावर तिकिटे गोळा करतो. असं चेहऱ्यावरची सुरकुती न हलवता अंतू म्हणतो. रत्नागिरीला वीज आली तेव्हा पुलं अंतूला म्हणतात, अंतू शेठ, रत्नागिरी झकपक झाली तुमची. तुमच्या घरी आली की नाही वीज? त्यावर अंतू म्हणतो, छे हो, काळोख आहे तो बरा आहे. उद्या झकपक प्रकाश पडला तर बघायचं काय दळीद्रच ना. अहो, पोपडे उडालेल्या भिंती अन गळकी कवले हे बघायला वीज हो कशाला. आमचं दळीद्र आपलं काळोखातच दडलेलं बरं. कोकणातल्या फणसासारखीच इथली माणसंसुद्धा खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही. या वाक्यानं अंतू बर्वा या व्यक्तिचित्राची अखेर करताना पु ल एकूणच कोकणपट्टीतील माणसांच्या स्वभाव वैशिष्ट्यावर प्रकाश टाकतात. पानवाला या व्यक्तिचित्रात पु ल गादीचा पानवाला आणि पट्टीचा पानवाला यातील फरक समजावून सांगतात आणि तेव्हा वाचकांची हसून मुरकुंडी वळते. पण त्याचबरोबर सुशिक्षित तरुण पिढीवरही मार्मिक भाष्य करताना ते म्हणतात, तोंड रंगलं म्हणजे झालं, अशा बुद्धीने पान खाणारे काय कमी आहेत? तीच गत डिग्री असली म्हणजे झालं, आत ज्ञान असो वा नसो असं म्हणणारेच बहुसंख्य पदवीधर आहेत. सखाराम गटणे हे आणखी एक वेगळं व्यक्तिचित्र. साहित्याची आवड असलेला सखाराम प्रत्यक्ष व्यवहारातही बोजड पुस्तकी भाषा वापरतो. एखाद्या पुस्तकातील हे वाक्य घेऊन तेच आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. लग्न न करता साहित्याचीच सेवा आजन्म करण्याचा त्याचा भाबडा निर्धार. मग वडिलांच्या हट्टानंतर पुलंना भेटणं, त्यांनी समजावल्यावर लग्नास तयार होणं आणि बोजड साहित्याचं वृथा वेळ लागलेल्या एका तरुणाचं सामान्य संसारी पुरुषात रूपांतर होण्यापर्यंतचा प्रवास पुलंनी छान रेखाटलाय. सखाराम गटणे वाचताना वाक्यावाक्याला हसू येतं. नारायण हे पुलंचं आणखी एक प्रसिद्ध व्यक्तिचित्र. एखाद्या लग्न सोहळ्याच्या तयारीपासून शेवटापर्यंत सतत काम करीत राहणारा आणि आपल्या धावपळीनं सगळ्यांनाच मदत करताना हसवणारा नारायण अविस्मरणीय. लग्न सोहळा संपल्यानंतर मात्र तो मांडवातच कुठेतरी कोपऱ्यात थकून झोपी जातो तेव्हा त्याच्याकडे कुणाचंच लक्ष जात नाही. नारायणाची ही कथा तर नंदाप्रधानची अयशस्वी प्रेमकथा.
ही हळवी व्यक्तिरेखा पुलंनी वेगळ्या बाजात अतिशय तरलतेनं रेखाटली. गंपू ही आणखी एक वेगळी व्यक्तिरेखा. हा धडा काही वर्षांपूर्वी 12वीच्या अभ्यासक्रमात होता. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गंपू भन्नाट आवडायचा. शेजारधर्म हे जणू गंपूला जन्मजात मिळालेलं वरदान. मदत करता करता तो जो गोंधळ उडवतो आणि त्यातून जे हास्याचे कारंजे फुलतात ते विसरणं कठीण. बाजारहाट करायला जाताना तो इतरांच्याही वस्तू आणतो, पण शेजाऱ्यांनी सांगितलेल्याच वस्तू गंपू आणेल याची खात्री नसते. उदाहरणार्थ अमुक कंपनीची वॉशिंग पावडर आणायला सांगितली तर तो दुसऱ्याच एखाद्या कंपनीचा साबणचुरा घेऊन येतो आणि वर त्या वॉशिंग पावडरपेक्षा हा साबणचुरा कपडे अधिक कसे स्वच्छ करतो हे त्या शेजारीला सविस्तर समजावतो. त्याच्या लग्नात भटजी मंगलाष्टकाची ओळ विसरतात असं वाटून गंपूनच पुढील ओळी म्हणायला सुरुवात केली. अंतरपाटाआड असतानाही वाजंत्र्यांना वाद्य वाजवण्याचे इशारे देण्याचं धाडस गंपूच करू जाणे. पुलंच्या अनेक व्यक्तिचित्रांपैकी ही काही मोजक्याच व्यक्तिचित्रांची थोडक्यात ओळख. त्यांच्या कथा आणि नाटकांमध्येही अनेक इरसाल व्यक्तिचित्र पाहायला मिळतात. पुलं दिवंगत होऊनसुद्धा त्यांच्या इतर साहित्याप्रमाणेच व्यक्तिचित्रही अजून लाखो रसिकांना भुरळ घालत आहेत. पुढील अनेक वर्षे ही मोहिनी अशीच राहील यात शंका नाही.